नमस्कार. आज मी तुम्हाला कैरीची पाकातील गोड चटणी दाखवणार आहे. खूपच सॉससारखी मस्त लागते, ती छान होते. तर तुम्ही आता म्हणजे बाजारामध्ये कैऱ्या आलेल्या आहे. काही गृहिणी लोणचं टाकायची लगबग सुरू आहे. तर आता कैऱ्या मिळत आहे, तर तुम्ही अशी चटणी करून बाटलीमध्ये भरून ठेवू शकता कैरीची. तर आपण आता साहित्य बघून घेऊ. ही एक कैरी घेतली मी मोठी, तिची सालं काढून घेतलेली आहे. आणि आता ह्या कैरीचा मी किस करणार आहे, किसून घेणार आहे. तिचा एक एवढी वाटी भरून किस निघणार आहे. तर हे एक वाटी भरून कैरीचा किस आणि त्याच्यामध्ये ही 1.5 वाटी साखर घेतली मी. साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता. आणि तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी कैरीचा किस असला तर त्याला 2 वाट्या साखर किंवा गूळ घेऊ शकता. हा कोथिंबीर घेतलेला आहे, अर्धी वाटी होईल तो. हा पुदिना आहे, तो सुद्धा अर्धी वाटी. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जाड आणि बारीक, म्हणजे तिखट आणि फिक्या आहे त्या. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखटसुद्धा जास्त घेऊ शकता. आणि हे लसूण पाकळ्या घेतलेले आहे, याच्यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता. जिरं घेतलेलं आहे आणि हे फोडणीसाठी घेतलं आहे आपण. तेल घेतलं आहे, मोहरी, हिंग आणि हळद, हे मीठ आहे. आणि आपण ह्या साखरेचा पाक करणार आहोत, कारण ही चटणी पाकामध्ये करणार आहोत आपण. ह्याचा 2 तारी पाक करून घेऊ आधी. नंतर हे बाकीचं साहित्य कैरी, पुदिना, मिरच्या आणि कोथिंबीर हे आपण बारीक वाटून घेणार आहोत, तेव्हा पाकात टाकणार सर्व. तर मी आता ह्या साखरेचा पाक करायला ठेवते आणि कैरी किसून घेते. तर आता आपण ही कढई तापत ठेवली, याच्यामध्ये मी पाक करून घेणार आहे साखरचा. हे साखर टाकते मी 1.5 वाटी. आणि याच्यामध्ये हे पाणी 1/2 वाटी पाणी टाकते. साखर भिजणार तेवढं, कारण आपल्याला 2 तारी पाक करायचा आहे त्याचा साखरेचा. तर आता आपला पाक होतो तोपर्यंत मी कैरी किसून घेते. हे बघा, कैरी किसून झालेली आहे. 1 वाटीभर झालेला आहे तो किस कैरीचा. तो आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ त्याची चटणी. मिरच्या टाकते मी आधी. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. लाल मिरची घ्या किंवा हिरवी मिरचीचं घ्या. जिरं, हा कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने. साखर आणि गुळाचं प्रमाण हे तुमची कैरी किती आंबट आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. जर आंबट असेल तर 1 वाटी कैरीच्या किसाला 2 वाट्या साखर किंवा गूळ घेऊ शकता तुम्ही. आणि तुम्हाला जर जास्त गोड वाटत असेल तर तुम्ही 1.5 वाटी घ्यायचं आहे. मीठ टाकणार आपण. मी आता हा कैरीचा किस पण घेते त्यामध्ये आणि हे सर्व आता पूर्ण बारीक करून घेते. तोपर्यंत आपला पाक पण तयार होतोय. आपल्याला 2 तार निघाले पाहिजे आपल्या पाकाचे. अजून आपला पाक तयार होतोय, तार निघत नाही. तर आपण त्याला अजून शिजवून घेऊ. तोपर्यंत चटणी वाटून घेते मी. हे बघा, ही चटणी वाटून घेतलेली मी. त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलं नाही मी, कारण कैरीचा रस, मिरची, पुदिना, कोथिंबीर त्याच्यामध्येच ती वाटली जाते. तुम्ही बघून घ्या. तोपर्यंत आता आपला पाक पण होतोय, बघून घेऊ पाकसुद्धा. हे बघा, पाकाला पण आता बघून घेऊ. आपल्याला 2 ताराचा पाक करायचा आहे. अजून आपला 1 तार निघतोय. अजून आपण त्याला थोडा वेळ शिजवू देणार आहे. तोपर्यंत आपण चटणीसाठी फोडणी तयार करून घेऊ.
बघा कढई ठेवली मी तापायला. आता आपण फोडणी तयार करणार आहोत चटणीसाठी. तेल टाकणार आहे फोडणीसाठी. त्यामध्ये ही मोहरी टाकणार आधी. मोहरी तडतडली की मग आपण हिंग टाकणार आणि हळद आणि ती फोडणी चटणीमध्ये वरतून टाकणार आहोत. आपली मोहरी तडतडली त्यामध्ये हिंग टाकणार आहोत आणि ती हळद. गॅस बंद करायचा आहे. ती आपली फोडणी तयार झालेली आहे चटणीसाठी. तिला आपण बाजूला ठेवू आणि आपला पाक बघून घेऊ. आपला पाक आता बराच घट्ट झालेला आहे. आपण बघून घेऊ. हे बघा तार तुटताय छान. आपला पाक तयार झाला आहे 2 ताराचा. आपण आता याची काढलेली चटणी टाकणार आहोत. कारण आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल केला नाही. ही बरेच दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, खराब होणार नाही ती. ही चटणी तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत खायची छान लागते. जशी आपण चिंचेची चटणी करतो त्याप्रमाणेच लागणार आहे. आता याच्यामध्ये आपण जी फोडणी तयार केलेली आहे ते सुद्धा टाकणार. आणि छान असं 10 मिनिट आपण कमी गॅसवरती शिजून घेणार आहोत आणि आपली चटणी ही तयार होणार आहे खाण्यासाठी. मग बघा 10 मिनिट झालेले आहे. आपली ही कैरीची पाकातली गोड चटणी तयार झालेली आहे. हे तुम्ही पुलाव किंवा पोळी पराठा याच्यासोबत खाऊ शकता.